नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 7 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर राजस्थान, गुजरातच्या सीमावर्ती भागांच्या आसपास डिप्रेशन तयार झालेला आहे आणि याचा प्रभाव त्याच्या दक्षिण-पश्चिम भागात म्हणजे गुजरातच्या कच्छ भागामध्ये विशेष करून जास्त याचा प्रभाव दिसतोय. त्यासोबतच जे काही वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे गुजरातवरती किंवा आपल्या उत्तर कोकण किनारपट्टीलाही वाऱ्याचा वेग हा वाढलेला पाहायला मिळेल. सध्या या सिस्टमच्या प्रभावाखाली इकडे डिप्रेशन आहे, तर ज्या प्रकारे वारे खेचलं जाते त्या प्रभावाखाली उत्तर महाराष्ट्रात पाऊस सक्रिय आहे. पालघरच्या काही भागांमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे. त्यानंतर नाशिकच्या घाट भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचे ढग आहेत. नंदुरबार, जळगावच्याही थोड्याफार भाग आणि धुळ्याच्या बऱ्याचपैकी भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. सातारा घाट, पुणे घाटामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. रायगडकडे सुद्धा हलक्या मध्यम, तर रत्नागिरीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत. इकडे पूर्व विदर्भाकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे. पश्चिम विदर्भातही ढगाळ हवामान आहे. त्यात अमरावतीच्या अचलपूरच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग दिसत आहेत. आणि एकूणच जर आपण येत्या 24 तासातील प्रभाव पाहिला, पावसाची शक्यता जर पाहिली, तर येत्या 24 तासामध्ये पालघर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहील. त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिकचे उत्तर-पश्चिम भाग याही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई शहर, उपनगर, ठाणे मध्यम ते जोरदार, नाशिक, धुळे, नंदुरबारचे राहिलेले भाग असतील या ठिकाणी सुद्धा मध्यम मान्सून सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली याही ठिकाणी थोड्याफार मध्यम ते थोड्याशा जोरदार सरी पाहायला मिळतील, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. रायगड, पुणे घाट, सातारा घाट मध्यम ते जोरदार सरींची शक्यता राहील. आणि राहिलेला इतर भाग आहे रत्नागिरी, सिंधुदुर्गचा हलक्या मध्यम सरी झाल्या तर होतील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नागपूरचे राहिलेले भाग या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे. एखाद्या ठिकाणी झालं तर हलक्या सरी होतील, अन्यथा शक्यता पावसाची जास्त नाहीच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.